Now the next point is 1.3.4, conical pendulum. Now before we see the conical pendulum, we see simple pendulum. First we see the definition of simple pendulum. It is a tiny metal ball, that is a solid ball, called as a bob. Tiny metal ball ला आपण काय म्हणतो, बॉब म्हणतो, बॉब. And a tiny metal ball tied with a long, flexible, massless, inextensible string and suspended to rigid support. It is called as pendulum. त्याला काय म्हणतो आपण, pendulum म्हणतो. If the string is made to oscillate in a single vertical plane, it is called as simple pendulum. या वर्टिकल प्लेन मध्ये त्या स्ट्रिंगला आपण ऑस्सिलेट केलं तर त्याला आपण काय म्हणणार, सिंपल पेंडुलम असं म्हणणार. नाउ अकॉर्डिंग बाय यूजिंग दिस डेफिनेशन वी सी द कोनिकल पेंडुलम. व्हॉट इज द कोनिकल पेंडुलम? आपण लास्ट मध्ये ऑस्सिलेट कसं केलं होतं, व्हर्टिकल प्लेन मध्ये ऑस्सिलेट केलं होतं. आता ऑस्सिलेट कसं करायचं आहे आपल्याला, इन दिस वे, हॉरिझॉन्टल सर्कल. इफ it is a simple pendulum which is given such a motion that Bob describes a horizontal circle. काय की हा पण एक सिंपल पेंडुलम आहे, पण त्याला असं मोशन द्यायचं की त्या बॉबने कसं डिस्क्राईब करायला पाहिजे, हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करायला पाहिजे. अँड द स्ट्रिंग डिस्क्राइब अ कोन. इट इज अ सिंपल पेंडुलम which given such a motion that Bob described a horizontal circle and string describe a cone as shown in the figure. आता हे आपल्याला सगळं फिगर मध्ये दाखवलेलं आहे. According to this, we can find out the different equation related to conical pendulum. First we see, let us from figure, let n be the mass of the bob, that is a spherical ball, small spherical solid ball. L is the length of the string. L का है, length of the string. Now consider a bob at position B. The forces acting on the bob are. आता फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे बॉब कुठल्या पोझिशनला आहे, बी पोझिशनला आहे. तर त्याच्यावर फोर्सेस कुठले ऍक्ट असतील तर ते असे. पहिला फोर्स वेट एम जी ऍक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड, तिथं दाखवलेलं आहे, फिगर मध्ये शो केलेला आहे. दुसरा फोर्स कुठला असेल, द फोर्स T0, T suffix 0, ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स द सपोर्ट ए. फिगर मध्ये शो केलेला आहे, as shown in the figure. Now the motion of bob in horizontal circular motion. बॉबचं मोशन कसं आहे, horizontal circular motion आहे. The resultant force must be horizontal and directed towards the center of circular motion. तो जो रिझल्टंट फोर्स आहे तो कसा असेल, हॉरिझॉन्टल असेल आणि कुठे डायरेक्टेड असेल, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन. फॉर दिस ऑल द व्हर्टिकल फोर्सेस मस्ट बी कॅन्सल. आता याच्यामध्ये काय होतंय की सगळे व्हर्टिकल फोर्सेस काय झाले, कॅन्सल झाले. हेन्स वी फाइंड आउट द फोर्स T0 ड्यू टू टेन्शन. Let theta be the angle made by the string with the vertical at any position. त्याला आपण दुसरं नाव काय म्हणतो, सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ द कोन. त्याला काय म्हणतात, सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ द कोन. नाउ द व्हर्टिकल कंपोनेंट T0 cos theta balances weight mg. त्याच्यात तो व्हर्टिकल कंपोनेंट दाखवलेला आहे फिगर मध्ये, तो कोणाला बॅलन्स करतो, वेट mg ला. द हॉरिझॉन्टल कंपोनेंट T0 sin theta provide the necessary centripetal force. दुसरा कंपोनेंट कुठला आहे तर हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे, तो काय प्रोव्हाइड करतो, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. T0 sin theta दिस प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच काय, द रिझल्टंट फोर्स आर बॅलन्सिंग सेंट्रिफ्युगल फोर्स. यालाच आपण काय म्हणतो, बॅलन्सिंग सेंट्रिफ्युगल फोर्स. देअरफॉर मग इक्वेशन काय तयार होईल, T0 sin theta इट इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स, इट इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, mr ओमेगा स्क्वेअर. अँड T0 cos theta
T0 cos theta कोणाला बॅलन्स करतो? वेट mg ला. दिस इज इक्वेशन 1 and this is equation 2. T0 cos theta is equal to mg, this is equation 2, and T0 sin theta, it is equal to centripetal force is equal to mr omega square, this is equation 1. Now dividing equation 1 by equation 2, then we get T0 sin theta upon T0 cos theta is equal to mr omega square upon mg. Here mm and T0 cancel. Therefore, the r omega square upon g is equal to sin theta upon cos theta. According to trigonometry, sin theta upon cos theta is equal to tan theta. But here we not use the sin theta upon cos theta is equal to tan theta. Therefore, the omega square is equal to g sin theta upon r cos theta. Omega square बरोबर काय येईल? G sin theta upon r cos theta. This is equation 3. Now, R is the radius of circle and L is the length of string. From figure, we consider the triangle ABC. Sin theta is equal to opposite upon hypotenuse. Sin theta सगळ्यांना माहिती आहे. Sin theta म्हणजे काय? Opposite upon hypotenuse म्हणजेच काय? R upon L. From figure, the triangle, consider a triangle ABC. Sin theta is equal to opposite upon hypotenuse is equal to opposite काय figure मध्ये दिलेली R. Hypotenuse काय दिलेला आहे? L. Therefore, R is equal to L sin theta. Put this value of R in the equation 3. आपल्याला ती व्हॅल्यू कशात टाकायची? इक्वेशन 3 मध्ये पुट करायची. मग आपल्याला इक्वेशन 3 काय चेंज होईल? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थीटा अपॉन एल साइन थीटा कॉस थीटा. जी साइन थीटा अपॉन एल साइन थीटा cos theta. Here sin theta we get cancel. इथं sin theta cancel झाला. मग आपल्याला ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं? Therefore we get omega square is equal to g upon L cos theta. Therefore omega is equal to under root g upon L cos theta. This is the angular velocity of the conical pendulum. Omega is equal to under root g upon L cos theta. We know that omega is equal to 2 pi upon t. ओमेगा बरोबर काय आहे? 2 पाय अपॉन टी. मागच्या वर्षी आपण बघितलं होतं आणि या वर्षी पण आपण सुरुवातीला बघितलेलं आहे इंट्रोडक्शन मध्ये. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगा इज द अँग्युलर वेलॉसिटी. देयरफॉर 2 पाय अपॉन टी, पुट दिस व्हॅल्यू इन द अबो इक्वेशन. 2 पाय अपॉन टी इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन एल कॉस थीटा. Therefore, from above equation, the period t of conical pendulum is t is equal to 2 pi upon under root g upon L cos theta. Therefore, it is equal to 2 pi under root L cos theta upon g. In this way, we can calculate the period of conical pendulum. या पद्धतीने आपण कसला पिरियड काढतो? conical pendulum चा पिरियड काढतो. t is equal to. Okay. Now the frequency. We know that the frequency of revolution of conical pendulum. Frequency आपल्याला माहिती आहे. Frequency ची definition काय आहे? It is the reciprocal of period. Number of revolution completed in a unit time by the watt. It is a frequency of conical pendulum. That means, or simply it is a reciprocal of period. N is equal to 1 upon t. It is equal to 1 upon 2 pi under root L cos theta upon g. Therefore, या इक्वेशनला आपण नीट मॅथमॅटिकली करेक्ट करून घेऊ. 1 अपॉन 2 पाय अंडर रूट g अपॉन L cos theta. This is equation 5. This is equation 5.